सज्जन हो, नमस्कार. आपण जे वेदांचं किंवा वेदांगांचं चिंतन करतो आहोत, त्यात वेदांगांच्या चिंतनातला हा दुसरा भाग. आपण पहिल्या भागामध्ये शिक्षा या विषयाचा थोडक्यात विचार केला. आता आजच्या भागामध्ये आपण कल्पसूत्र त्यांचा थोडक्यात विचार करूया. कल्प आणि सूत्र असे दोन शब्द एकत्र येऊन कल्पसूत्र शब्द तयार झालेला आहे. कल्प म्हणजे विधी, नियम, न्याय, कर्म, आदेश. सूत्र याचा अर्थ संक्षेप असा आहे. कल्पो वेद विहितानां कर्मणामानुपूर्व्येण कल्पना शास्त्रम. कल्प म्हणजे वेदविहित कर्माची क्रमबद्ध मांडणी, यज्ञ प्रयोगाची सुव्यवस्थित मांडणी करण्याच्या हेतूने वैदिक आचार्यांनी ब्राह्मण ग्रंथातला उपयुक्त भाग घेऊन कल्पसूत्र तयार केलेली आहे. मग त्यात कर्मकांड विषयक सर्व विधी, नियम हेही आपल्याला पाहायला मिळतात. वैदिक कर्मातली काही मुख्य ज्या गोष्टी आहेत त्यात संस्कार आहेत, वेगवेगळी अनुष्ठानं आहेत. आपण बघा, महारुद्र केला, अतिरुद्र केला किंवा सहस्रचंडी केली, लक्षचंडी केली. मोठी मोठी अनुष्ठानं आहेत, ती कशी करावीत, काय करावी हे सांगणारे जे जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये कल्पसूत्रांचा संबंध येतो. सगळ्या ज्या धार्मिक क्रिया असतात, नैमित्तिक कर्म असतात, या सगळ्यांचा जो मुख्य आधार आहे तो आपल्याला कल्पसूत्रात पाहायला मिळतो. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचं काम म्हणून त्याला सूत्र म्हटलेलं आहे. यज्ञाची श्रेष्ठता म्हणजे ती आहेच, पहिल्यापासून आहेच ती, पण ती अधिक विशद करायचं काम या कल्पसूत्रांनी केलेलं आहे. मग त्याच्यात 3-4 असे भाग पडतात. श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, ग्रहयज्ञ किंवा पाकसंस्था. श्रौतामध्ये आणखीन 2 भाग पडतात, सोमसंस्था आणि हविस संस्था असे 2 भाग पडतात. श्रौत यज्ञ तरी किती आहेत, किती प्रकारचे आहेत? त्याला सोमसंस्था असं जे म्हटलंय ते किती आहेत प्रकार? अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ्य, षोडशी, वाजपेय, अतिरात्र आणि आप्तोर्याम. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी नगरमध्ये झालेला अग्निष्टोम पाहिलेला असेल. 7 सोमसंस्थांपैकी अग्निष्टोम हा एक, किंवा ज्याला आपण सोमयाग असं म्हणतो. आजकाल हे यज्ञ दुर्लभ झालेले आहेत, पण अजूनही कित्येक ठिकाणी हे सोमयाग वगैरे होतात. आपल्याला जर कळलं तर जरूर तिथे जाऊन तो सोमयाग पाहावा आणि त्याचा एक वेगळा अनुभव घ्यावा. हविस संस्था यज्ञ नावाचे 7 प्रकार आहेत. मग त्यात काय आहे? अग्न्याधेय, अग्निहोत्र, दर्श पौर्णमास, आग्रहायण, चातुर्मास्य आणि पशुबंध असे हे 7 प्रकार आहेत.
तसेच 7 पाकसंस्था म्हणतात. सायंहोत्र, प्रातर्होत्र, स्थालीपाक, नवयज्ञ, वैश्वदेव, पितृयज्ञ आणि अष्टका अशा नावाने या पाकसंस्था असे 7 प्रकार आहेत. कल्पसूत्राचे मुख्य असे काही भाग आहेत. श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र आणि शुल्बसूत्र. आज मितीला 40 कल्पसूत्र उपलब्ध आहेत आणि या सगळ्यात मिळून 14 श्रौतयज्ञ, 7 ग्रहयज्ञ, 5 महायज्ञ आणि 16 संस्कार अशा एकूण 42 कर्माबद्दलचं त्यात प्रतिपादन केलेलं आहे. आपण हळूहळू ज्यावेळी 16 संस्कारांचा विचार करणार आहोत त्यावेळी आपल्याला आणखीन त्याच्यात खोलात जाता येईल. कर्मकांडावर विश्वास ठेवणाऱ्या कर्मनिष्ठ समाजासाठी या श्रौतसूत्रांचं किंवा कल्पसूत्रांचं फार महत्व आहे. संहितेमध्ये ज्या ज्या यज्ञयागाचं वर्णन येतं त्यांचं सार आपल्याला श्रौतसूत्रामध्ये पाहायला मिळतं. वैदिक हवी, सोमयाग आणि धार्मिक अनुष्ठान यांचं प्रतिपादन या कल्पसूत्रामध्ये आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे पाहायला मिळतं. मुख्य श्रौतसूत्र जी आहेत ती अशी आहेत: अश्वलायन, शांखायन, मानव, बौधायन, आपस्तंभ, हिरण्यकेशी, कात्यायन, लाट्यायन, द्राह्यायन, जैमिनीय आणि वैतान. गृह्यसूत्र जी आहेत त्याच्यात 7 प्रकारचे ग्रहयज्ञ असतात. पितृयज्ञ, पार्वणयज्ञ, अष्टकायज्ञ, श्रावणी यज्ञ, अश्वयुजी यज्ञ, आग्रहायणी यज्ञ आणि चैत्री यज्ञ. आणि इतर जे 5 महायज्ञ म्हटले, देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ, महायज्ञ आणि मनुष्ययज्ञ. गृह्यसूत्रात 16 प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत. ते म्हणजे जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, उपनयन, समावर्तन, विवाह आणि अंत्येष्टी असे 7 मुख्य प्रकार पहिले आहेत. विवाह सुद्धा 8 प्रकारचे. आत्ता आपण सध्या जो प्रचलित विवाह प्रयोग करतो त्याला ब्राह्म विवाह असं म्हटलं जातं. ब्राह्म विवाह, दैव विवाह, आर्ष विवाह, प्राजापत्य विवाह, आसुर विवाह, गांधर्व, राक्षस आणि पैशाच असे 8 प्रकारचे विवाह आहेत. त्या सगळ्यात प्रशस्त जो आहे तो ब्राह्म विवाह आहे. गांधर्व विवाह हे आजकाल लोक आपलं आपणच ठरवतात, लव्ह मॅरेज, आणि कुणाच्याही अनुपस्थितीत लग्न करून येतात. गांधर्व विवाह असं म्हणतात त्यांना. कौशिक गृह्यसूत्रात चिकित्सा तसंच दैवी विपत्तींना दूर करण्यासाठी काही मंत्र सांगितलेले आहेत. मुख्य गृह्यसूत्र जी आहेत ती अशी आहेत: अश्वलायन, शांखायन, मानव, बौधायन, आपस्तंभ, हिरण्यकेशी, भारद्वाज, पारस्कर, द्राह्यायन, गोभिल, खदीर आणि कौशिक. थोडक्यात कल्पसूत्रांचा जर आपण विचार करायला गेलो तर असा खूप मोठा आहे विषय, पण आपण कुठेतरी थांबायचं आणि थोड्या थोड्या गोष्टी समजून घ्यायच्या. कदाचित हा भाग कंटाळवाणाही होईल. कशाला हे या गोष्टी एवढ्या आहे
माहिती पाहिजे. त्याच्यात एवढंच जाणून घ्यायचं की आपली वैदिक परंपरा किती श्रेष्ठ आहे, किती मोठी आहे. एवढीच गोष्ट प्रामाणिकपणे जाणून घ्यायची. कधी कधी एखादा विषय बोरिंग झाला म्हणून कंटाळायचं नाही, अभ्यास करत राहायचं. कोणची गोष्ट कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. म्हणून आपण उरलेल्याही वेदांगांचा विचार करूया आणि थांबूया. धन्यवाद.